नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण मुलांसाठी पनीर घातलेलं सँडविच बनवणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे आणि मुलांना खूप आवडेल। आता इथे बघा, छान मी बनवून घेतलेले। आता एक तुम्हाला असं हे बघा ह्या पद्धतीने कापून दाखवते। हे बघा, सुंदर आपले कुरकुरीत असे सँडविच तयार झालेले। कसे बनवायचे झटपट आपण आता रेसिपी बघू। आता सर्वात पहिले गॅसवरती लोखंडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे। अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि थोडंसं बटर पण घालून घेतलेलं आहे। आता याच्यावरती लगेच बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे। लगेच आपल्याला याच्यावरती बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची। आता इथे बारीक चिरलेला कोबी पण घातलेला आहे। थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतलेला आहे। आता इथे मीठ घालून घेऊ आपण चवीनुसार, म्हणजे आपलं छान असं भाजीला पाणी सुटतं आणि भाजी लवकर शिजते। हळद घालून घेतलेली आहे। थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे। 1 चमचा भरून मोठा पावभाजी मसाला घातलेला आहे। आता इथे किसलेलं पनीर घातलेलं आहे। आपण आता जरा 2 मिनिटं झाकून ठेवू, म्हणजे सर्व भाज्या छान अशा मिक्स होतील। इथे बघा, तयार झालेली आपली भाजी किंवा स्टफिंग। आता इथे एक ताटामध्ये मी ब्रेड घेतलेले। आपल्याला आता हे मिश्रण याच्यावरती घालायचे। थंड झालेलं आहे आणि भरपूर घालायचे। चमच्यानं असं प्रेस करायचंय सर्व बाजूने छान असं। आता याच्यावरती आपण ठेवून घेऊ। आता इथे मी तवाच ठेवलेला आहे। तव्यावरती थोडंसं साजूक तूप घालून घेतलं पहिले, नंतर त्याच्यावरती बटर घातलेलं आहे। आता याच्यावरती आपण हा ब्रेड असा ठेवून घेऊ। आता प्रत्येकाकडेच टोस्टर राहत नाही, त्याच्यामुळं मी तव्यावरच दाखवलेलं आहे। जरा 1 मिनिटासाठी झाकण ठेवू। झालेले बघा, एक साईड आपण आता पलटी करून घेऊ। बघू शकता इथे थोडंसं इथे आता बटर घातलेलं आहे आणि थोडंसं साजूक तूप पण घालून घेतलेलं आहे। आता जरा झाकून ठेवू परत। झालेली बघा दोन्ही साईड। मंद गॅसवरच आपल्याला करायचंय। तयार झालेले आपले सँडविच करून बघा तुम्ही पण।